तर त्या हरकतीची जी जबाबदारी आहे की त्या कागदपत्रांची पडताळणी करणं, ही जबाबदारी सक्षम प्राधिकाऱ्यांची मिळत नाही का? आज ते असं म्हणतात की तुम्ही प्रांताकडे जा, मग प्रांताकडे जायला वकील करायचा. आज सामान्य शेतकऱ्याला वकिलाचा खर्च हे सक्षम प्राधिकारी देणार आहेत का? किंवा मग जे अधिकारी देणार आहेत का ज्यांनी हे गैरप्रकार घडलेले? माझं म्हणणं भूसंपादनाच्या प्रक्रियेचाच भाग आहे ना हरकत नोंदवणं. मग ते जे हे शेतकरी आहेत त्यांना ह्या सर्व हरकती असून सुद्धा मोबदला कसा काय सोडू शकतात? आणि हे त्यांच्याकडून शेतकऱ्यांनी ऐकलेलं आहे किंवा शेतकऱ्यांचं हे म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही आहे. कसं आहे की आज जर मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही स्थानिक जनतेचा हित जपतो, तर हाच प्रश्न आहे ना, जर तुम्ही शेतकऱ्यांच्या या जमिनींचं हित जपत नाही आहे किंवा शेतकऱ्यांचं हित जपत नाही आहे, तर दिल्ली तर खूप दूर आहे. जमीन विक्री होत नाही हे तहसीलदारांचंच म्हणणं आहे. तर तलाठी त्यांची विक्री कशी काय करू शकतो खरेदी खताद्वारे? हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, ज्यांचे जी नावं चढवलेली आहेत म्हणजे मोरेश्वर नारायण चौधरी, जर आपण या प्रकरणाच्या खोलात गेला तर माझ्याकडे या 3 जी सातबारे आहेत यांचे जुने उतारे आपण काढलेले आहेत. या 3 उतार्यांवर या मोरेश्वर नारायण चौधरी यांचं कुलच नाही. तर मग विदाऊट कुळ यांची नावं कशी काय चढली? तसेच जो 20 नंबरचा जो खरेदी दस्ता आहे तो तलाठ्याच्या म्हणण्यानुसार तो अस्तित्वातच नाही आहे किंवा तो आढळत नाही आहे. तर मग त्याला जबाबदार कोण? 2000 जर तुम्ही एकंदरीत बरोबरची परिस्थिती पाहता, जर एक तुम्हाला मी फेरफार 1200 नंबरचा जो फेरफार आता या एप्रिलमध्ये टाकण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की 1944 आम्ही डॉक्युमेंट बघितलं. माझं म्हणणं आहे की 1944 जे डॉक्युमेंट तुमच्या सोयीने तुम्ही बघितलं ते अजून आम्हाला शेतकऱ्यांना तर दिलेलं नाही आहे. पण 1944चं डॉक्युमेंट जर तुम्हाला मिळू शकतं तर मग 2024चं डॉक्युमेंट गहाळ कसं काय होतं? आणि याच प्रकरणांमधलं म्हणजे कायद्यांचं उल्लंघन जे आहे हे या तलाठ्याकडनं सर्कलकडनं झालेलं आहे आणि हे एकदा नसून वारंवार झालेलं आहे. समस्यांच्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आपण घेतलेली होती. आता ही पत्रकार परिषद का घेतलेली होती? तर जो वाढवण बंदर प्रकल्प येत आहे त्या वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूसंपादनामध्ये किंवा महामार्गाच्या भूसंपादनामध्ये म्हणा, हे अनेक गावांमध्ये वेगवेगळे प्रकारचे गैरप्रकार घडत आहेत. आता या गैरप्रकारांमध्ये आमच्याकडे जे पुरावे आहेत त्या अनुषंगाने असं निदर्शनास येत आहेत की याच्यामध्ये शासनाचे अधिकारीसुद्धा सामील आहेत. तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीकरता किंवा त्या जे घोटाळे झालेले आहेत ते जनतेसमोर किंवा प्रशासनासमोर मांडण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी जो वेळ दिला नाही, त्याच्याकरता आम्ही या सामाजिक माध्यमातून आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचा शेतकऱ्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही आज पत्रकार परिषद आयोजित केलेली होती. यात जर आपण ठळक मुद्दे जर बघितले असतील तर एक मूळ मुद्दा होता जो हरजीवन चॅरिटेबल ट्रस्टच्या जमिनींचा, आणि दुसरा जो मुद्दा होता हा निनाद मोरेश्वर चौधरी हा वरोड गावातील आता जो कोणी व्यक्ती आहे त्याच्या ज्या जमीन खरेदी विक्रींचा किंवा त्यांनी ज्या पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने काही सातबाऱ्यांवर जी नावं चढवलेली आहेत वरोड गावातील त्यांचा या सर्व गोष्टींच्या पाठीमागे हे प्रशासनातल्या कोणकोणत्या अधिकाऱ्यांचा हात आहे किंवा कोणत्या दलालांच्या मर्जीने हे सुरू आहे, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशीसाठी आम्ही शासनामार्फत SITची मागणी करत आहोत. तसेच या सर्वांचे कागदोपत्री पुरावे हे शासनाचेच कागदोपत्री पुरावे आपल्याकडे आहेत. तर येणाऱ्या काळात आम्ही कायदेशीर मार्गाने सुद्धा या सर्व प्रकरणांमध्ये न्यायालयात जाण्याचा आमची प्रक्रिया सुरू आहे. तसेच आज माझ्या मते